हॅलो एव्हरीवन, तर आम्ही जाते फिरायला. कुठे जाते ते तुम्ही ब्लॉगमध्येच बघा, ठीक आहे. तर इथे आम्ही थांबलो जेवण करण्यासाठी. आम्ही निघालो होतो 8 वाजता पुण्यावरून. नंतर आम्हाला वाटेत भेटला बिबट्या, पण त्याचा ॲक्सिडेंट झालेला होता. तर आम्ही ते पाहण्यासाठी खाली उतरलेलो. ते बिबट्याचं छोटंसं पिल्लू होतं. बिचाराचा रिसेंटच ॲक्सिडेंट झालेला, पण आम्हाला जवळून बिबट्या पाहायला भेटला. त्याचं अंग खूप असं मऊ मऊ वाटत होतं. मग आम्ही गाडीत झोपण्यासाठी बेड तयार करायला घेतला, कारण प्रवास खूप दूरचा होता. त्यामुळे बसणं शक्य नव्हतं आणि पूर्ण रात्र प्रवासात जाणार होती. त्यामुळे आम्ही बेड तयार केला. मला व्लॉग टाकायला तर असा आम्ही बेड तयार केला. इथे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो. अँड देन वी स्टार्टेड आवर जर्नी. आणि आम्ही सकाळी उज्जैनच्या जवळ पोहोचलो. इथे आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी उतरलो होतो. मग आम्ही खायला घेतले पोहे खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो. तर हे आहे उज्जैनचं महामृत्युंजय द्वार. मग आम्ही आंघोळ वगैरे करून जेवायला आलो आणि आम्हाला जायचं होतं महाकालेश्वरच्या दर्शनासाठी. तर हे आहे महाकालेश्वरच्या मंदिराचा कॅम्पस. आम्ही जातो दर्शनासाठी, पण ऊन खूप लागत होतं, त्यामुळे आम्ही काय कॅम्पस फिरलो नाही. महाकालेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो कालभैरवनाथ मंदिरच्या दर्शनासाठी. इथे पण खूपच रांग होती. आम्ही लाईनमध्ये थांबलो, मस्तपैकी दर्शन केलं. इथे आमचं दर्शन झालं. आम्ही परत निघालो आणि आम्ही रिक्षामध्ये खूप मच्छी केली. महाकाल के नगरी में उज्जैन में काल भैरव के दर्शन के लिए अगर आप काल भैरव से प्यार करते हैं तो मेरे पीछे आइए. बाबा का दरबार सुहाना लगता है, भक्तों का भी दिल दीवाना लगता है. जय काल भैरव. आता आम्ही आलो शिप्रा नदीच्या आरतीसाठी. जाओ, हमें आरती देखनी है. आणि आरती झाल्यानंतर आम्ही निघालो फ्रेश होण्यासाठी.
फ्रेश होऊन आम्ही महाकालेश्वरचं कॅम्पस बघण्यासाठी आलो. And that's it for today. We will meet in next vlog. Thank you for watching. Follow for more.